एक महत्त्वाची बातमी आहे, आम्हाला अटक न करता कार्यकर्त्यांना अटक केली। सरकारने तातडीने कार्यकर्त्यांना सोडलं पाहिजे अशी मागणी आता होते। कर्जमाफी करेंगे पर तारीख नहीं बताएंगे, अजित नवले यांचं हे वक्तव्य आहे। शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारचं हे धोरण योग्य नसल्याचं म्हटलेलं आहे। कर्जमाफीबद्दल, सोयाबीन कापूस खरेदी केंद्राबद्दल, दिव्यांगांच्या मागण्याबद्दल सरकार काय करणार याच्यावर आम्ही सरकार सकारात्मक आहे की नाही आहे हे ठरवू। आणि ते जर नसेल तर आंदोलन सुरू राहील। रेल रोकोचा आमचा इशारा आहे। आज 11 वाजता महाराष्ट्रभरातील ठिकठिकाणचे शेतकरी मुलं हे रस्त्यावर उतरत निवेदन देणार आहे। त्यामुळे आंदोलनाचं शस्त्र लोकशाही चौकटीमध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही तीव्र करत राहणार आहोत। कर्जमाफी करणं ही सरकारची केलेली गोष्ट आहे। मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, त्या धर्तीवर कर्जमाफी जरूर करेंगे, तारीख नहीं बताएंगे, और जब चुनाव आएगा वोट लगेंगे तभी हम कुछ करेंगे। तर ही जी काय पॉलिसी ही काय बरोबर नाही। शेतकरी संकटात आहे, पाणी पाऊस झालेला आहे, सोयाबीन मातीत गेलंय, कापूस मातीत गेलेला आहे, शेती खरवडून गेलेली आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, गुरढोरं वाहून गेलेली आहेत। त्यामुळे हीच कर्जमाफीची रास्त वेळ आहे।